सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। 2024 हे वर्ष संपलेलं आहे, जवळजवळ 2-3 दिवस बाकी आहेत आणि अगदी आठवडाभर पहिले तरी आपण आपल्या घरातलं नवीन कॅलेंडर आणत असतो। तर तुम्ही सुद्धा आणलं असेल अशी मी आशा करते आणि नसेल आणलं तर तुम्ही सुद्धा ते कॅलेंडर आणून घ्या, कारण ह्या कॅलेंडरवर आपल्याला असा एक नंबर लिहायचा आहे ज्याने आपल्याला पूर्ण वर्ष अगदी भरभराटीचं जाईल। तर असं कुठलं कॅलेंडर तुम्ही वापरता? आता बघा, आपल्या जर का तुम्ही केंद्राच्या जवळ राहत असाल स्वामींच्या, तर केंद्रात सुद्धा कॅलेंडर मिळतं। नाहीतर काल निर्णय हे अत्यंत चांगलं कॅलेंडर आहे, त्याच्यात सर्व काही दिलेलं असतं, सणवार आपल्या हिंदूंचे सर्व दिलेले असतात। त्यामुळे हे काल निर्णय किंवा महालक्ष्मी असे तुम्हाला जे आवडत असेल, तुम्ही ज्यानुसार तुमचं पूर्ण वर्ष घालवता ते कॅलेंडर तुम्ही आणून घ्यायचं। बघा, हे कॅलेंडर आणल्याच्या नंतर जसं आपण आपल्या दुकानाची खातेवही किंवा आपल्या ज्या वेळेला दसरा असतो आणि आपण सरस्वती पूजन करतो, तसे आपण ह्या कॅलेंडरचे सुद्धा आपल्या घरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे बघा आता आपण मराठी कॅलेंडर म्हणजे आपण मराठी कॅलेंडर वापरतो, परंतु हे वर्ष जे असतं हे इंग्रजी लोकांचं वर्ष असतं। इंग्लिश वर्षाच्या नुसारच आपण चालत असतो, पर्यायच नाही, आपण सर्व काही त्याच कॅलेंडरनुसार करतो। त्यामुळे ते कॅलेंडर आणायचं, वर्षाच्या पहिल्याच तारखेला हे आपल्या देवघराच्या समोर आपण ह्याच्यावर हळद कुंकू स्वास्तिक काढून आपल्याला ह्या कॅलेंडरची पूजा करायची। बघा, आपल्या जीवनात नंबर, वेळ ह्याला खूप महत्त्व आहे। बघा, कुठलंही काम आपण वेळेवर करतो, आपण अमुक तारखेला इकडे इकडे जायचं आहे असं ठरवत असतो, म्हणजे तारीख आणि वेळ अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे आपल्याला हे कॅलेंडर सुद्धा पूर्ण वर्षाचं पहिल्या दिवशी वर्षाच्या आपल्याला देवघराच्या समोर, म्हणजे आपण देवघरात तर ठेवू शकत नाही, मोठं असतं कॅलेंडर आणि शक्यतो आपले देवघर त्यापेक्षा लहान असतात, देवघराच्या समोर ठेवायचं। त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे, एखादं फूल अर्पण करायचं, नमस्कार करायचा आणि हे देवा, माझं पूर्ण वर्ष या कॅलेंडरनुसार अगदी चांगलं, भरभराटीचं, आनंदाचं, आरोग्यमय, सुखमय जाऊ दे ह्याची प्रार्थना आपल्या देवांना करायची। आणि त्यानंतरच आपल्याला ह्या कॅलेंडरवर पहिल्या तारखेला, जानेवारीच्या पहिल्या तारखेला असा एक नंबर लिहायचा आहे, अशी एक इच्छा लिहायची आहे, ज्याने ह्या पूर्ण वर्षात आपली ती इच्छा, आपल्या त्या मनातल्या ज्या बऱ्याच वर्षापासून साठलेल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी एक इच्छा लिहायची आहे। ही इच्छा तुम्हाला प्रत्येक महिन्यात लिहायची आहे आणि आपल्याला त्या कॅलेंडरनुसारच रोजच्या रोज आपल्याला इच्छा बोलायची सुद्धा आहे आणि कॅलेंडरवर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ही इच्छा लिहायची आहे, नंबर लिहायचा आहे। नंबर कुठला आहे सांगते का? आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, कॅलेंडरवर तुम्ही पूजा झाल्याच्या नंतर श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला लिहायचं आहे। ते हिरव्या पेनानं लिहायचं। गेल्या वर्षी सुद्धा हा मी व्हिडिओ केलेला, हिरव्या पेनानं जानेवारी महिन्याच्या वरती, म्हणजे त्या पहिल्या पानावर तुम्हाला श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे। त्यानंतर 1 तारखेला आपल्याला काय लिहायचं आहे, तर 1 तारखेला 24 नंबर, 1 तारखेच्या बरोबर त्या ब्रॅकेटमध्येच तुम्हाला छोट्याशा अक्षराने 24 नंबर हिरव्या पेनानं लिहायचं आहे। त्यानंतर त्याखालीच आपल्याला 1176 सुद्धा लिहायचं आहे। हे दोन्ही नंबर वेगवेगळे आहेत आणि खालीवरती असेच लिहायचे आहेत। 1 तारखेच्या ब्रॅकेटमध्येच अगदी नंबरांच्या त्या बाजूलाच तुम्हाला एक तुमची मनातली एका शब्दाने इच्छा लिहायची आहे। लग्न, नोकरी किंवा घर असं काहीतरी एका शब्दानेच लिहायचं आहे आणि 1 तारखेलाच तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि लगेच तुम्हाला तिथेच उभं राहून इच्छा बोलायची आहे, जी तुमच्या मनात आहे, पॉझिटिव्ह इच्छा बोलायची आहे। म्हणतात जसं की माझं लग्न झालेलं आहे, मला नोकरी लागलेली आहे, अशा पद्धतीत तुम्हाला पॉझिटिव्ह इच्छा बोलायची आहे। त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला प्रयत्नसुद्धा तेवढेच करायचे आहेत। ही इच्छा तुमची नक्कीच पूर्ण करेल, ही इच्छा तुमचीच असावी, तुमच्या मुलासाठी असावी, तुमच्या फॅमिलीसाठी असावी, अशी ही इच्छा तुम्ही त्या 1 तारखेवरच लिहायची आहे। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेवर तुम्हाला ही लिहायची आहे इच्छा, हे नंबर्स लिहायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्नसुद्धा करायचे आहेत। आता हे कॅलेंडर तुम्ही म्हणाल सगळे लोक बघतात घरातले, तर त्यांना सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती पडतील, तर काही नाही, छोटे छोटे पॉकेट कॅलेंडर मिळतात, ते आणले आणि आपल्या पॉकेटमध्ये किंवा आपल्या कपाटात ठेवले तरीही चालतील। अशी सुरुवात ह्या वर्षाची करायची आहे। मागच्या वर्षाच्या चुका ह्या वर्षी होणार नाही ह्याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे।
तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्स तरी जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.